गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज काहीतरी नवीन घेऊन आलो आहे. टुडे फॉर द फर्स्ट टाइम आय एम रेकॉर्डिंग अ मोटो ब्लॉग. आज काहीतरी नवीन ट्राय करतो आहे, मोटो ब्लॉग. आशा आहे तुम्हाला आवडेल. एकंदरीत जर बोलायला गेलं तर आय हॅवंट डिसाइडेड एनिथिंग की काय रेकॉर्ड करावं, काय बोलावं. ऑलमोस्ट एव्हरीवन ऑन द रोड इज लुकिंग ॲट मी, कारण आपला सेटअप फारच वेगळा आहे. त्याविषयी तर मी अजून बोललो नाही, तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे सांगतो. हो, वेलफायर. मला ही वेलफायर फार आवडते, छान गाडी. आय वॉन्ट टू ओव्हरटेक दिस बस, पण ओव्हरटेक करण्यासारखी जागा नाही आहे इथे. लेफ्टने ओव्हरटेक करणं फार चुकीचं आहे, बट लोकल रोड आहे आणि थोड्या लहानशा रोडवर राईट साईडने ओव्हरटेक करण्यासाठी जागा शोधणं म्हणजे फारच कठीण. सो रेकॉर्डिंग दिस मोटो ब्लॉग फॉर द फर्स्ट टाईम. लाईक आय हॅव स्टार्टेड ब्लॉगिंग ऑन माय चॅनल रिसेंटली, पण मोटो ब्लॉग फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे. द टाईम इज समवेअर अराउंड 4 PM in the afternoon and I have to go back by 5 PM, कारण अजून एक काम आहे जे घरी जाऊन करायचं आहे आणि तेही इतकंच इम्पॉर्टंट आहे जितकं ब्लॉग रेकॉर्ड करणं. ब्लॉग रेकॉर्ड करणं हे माझ्यासाठी सध्या फार इम्पॉर्टंट काम झालं आहे, कारण मी ते एक डिसिप्लिन लावलं आहे मला की जेव्हाही मला वेळ भेटेल तेव्हा मी रेकॉर्ड करावं. असं काही ठरवलं नाही कुठे जातो आहे, जस्ट एक नॉर्मल राईडला निघालो आहे. मोटो ब्लॉगिंग इज समथिंग जे मला फार आधीपासून करायचं होतं, बट करू शकलो नाही. अँड नाव आय हॅव स्टार्टेड रेकॉर्डिंग अँड अपलोडिंग व्हिडिओज ऑन माय चॅनल. तर वाय नॉट गिव इट अ ट्राय. हा एरिया आहे घाटकोपर मुंबईमध्ये. जर तुम्ही मुंबईच्या बाहेरून बघत असाल तर तुमच्यासाठी, बाकी जे मुंबईत राहतात त्यांना घाटकोपर हा एरिया नक्कीच माहिती असेल. ॲक्च्युली मला मोटो ब्लॉग फार आधीपासून करायचे होते, पण काही क्षुल्लक कारणांमुळे मी करू शकलो नाही. बट इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट बोलतात ना. गारोड्या नगर एरिया या आय यूज टू गो टू स्कूल हिअर. माझी स्कूल इकडे गारोड्या नगरमध्ये होती आतमध्ये. आय एम नॉट रेकॉर्डिंग इट ऑन एनी ॲक्शन कॅमेरा. आय एम रेकॉर्डिंग दिस व्हिडिओ ऑन माय मोबाईल फोन. आय हॅड टू डू बिट ऑफ अ जुगाड. ऑब्वियसली ॲक्शन कॅमेरा राहिला असता तर क्वालिटी जरा उत्तम राहिली असती, बट मोबाईल फोन असं गुड ना. सुरुवात करतो आहे. वायफळ खर्च कशाला, माझ्याकडे फोन आहे तर त्यावरच रेकॉर्ड करतो. हा आहे टिळक नगर एरिया. इफ एनीवन फ्रॉम टिळक नगर somehow landed on my channel and watching this video, thank you so much. It's almost been 10 or 15 minutes I guess मी रेकॉर्डिंग चालू केली आहे. माझ्या फोनची बॅटरी तितकीच फास्ट ड्राईन होणार आहे, पण चालतं. आय ॲक्च्युली नीड टू स्टॉप समवेअर टू चेक इफ द camera is doing its job perfectly or I need to do some more adjustments. मी ॲक्च्युली आज फर्स्ट टाईम रेकॉर्ड करतो आहे
ऑन माय बाईक. नाहीतर रेग्युलरली मी असंच बाईकवर दुपारी वगैरे जेव्हाही टाईम असतो तेव्हा निघतो. छान वाटतं मला छोट्या छोट्या राईड करायला. पुन्हा ट्रॅफिक. फर्स्ट गिअर सेकंड गिअर, फर्स्ट गिअर सेकंड गिअर. ट्रॅफिकमध्ये फक्त गिअर शिफ्ट करण्यातच टाईम जातो. इफ एव्हरीथिंग गोज वेल मी बाईकवर एक छोटी राईड पण प्लॅन करेल. नॉट शुअर इफ सोलो राईड, कारण राईडला कधीही जातो तर मी आणि माझा भाऊ सोबतच जातो आम्ही. आय थिंक आय मस्ट स्टॉप हिअर. नो नो नॉट हिअर. तिथून एक रोड येते. कुठेतरी चांगली जागा भेटेल तर मी नक्कीच थांबवेल बाईक. इथेच थांबवतो. इथे जास्त रहदारी नसते. आता आपण इथून घेणार आहोत राईट आणि लागला आहे सिग्नल. कॅन नॉट डू एनिथिंग. ॲज आय सेड बिफोर की मी घाटकोपरमध्येच कुठेतरी एक छोटी अशी फेरी मारणार आहे. तर मी सध्या घाटकोपरमध्येच आहे. चला, सिग्नल ग्रीन झाला. आय एम रायडिंग दिस रॉयल एनफील्ड हिमालयन 411cc. 2023मध्ये आम्ही ही गाडी घेतली आणि फार म्हणजे आधीपासून आमच्या डोक्यात होतं की घ्यायची तर हिमालयनच घ्यायची. एक ॲडव्हेंचर टुरर बाईक हवी होती आम्हाला. आणि 2023मध्ये आम्ही जेव्हा ही गाडी घेतली, आफ्टर डुईंग क्वाईट अ गुड सेविंग्स आणि थोडी हिंमत करून आम्ही बाईक घेतली ही. तर त्यानंतर रिग्रेट करण्यासारखं काहीच नव्हतं आमच्यासाठी. हां, द ओनली थिंग वी स्टील रिग्रेट इज की आम्ही तितक्या राईड्स नाही करत. 2 वर्ष झालेत बाईकला घेऊन आम्हाला, पण आम्ही अशा मोठ्या लॉंग राईडला वगैरे गेलो नाही. स्टार्टिंगला जेव्हा आम्ही बाईक घेतली तर इनिशियल फेज होता. तर त्यावेळेस आम्ही केल्यात महाराष्ट्रामध्येच राईड्स केल्यात. पण नाशिक जायचो, कधी पुण्याला जायचो. म्हणजे नॉट सो फेमस स्पॉट्स आहेत, पण पाहण्यासाठी फार उत्कृष्ट आहेत. अशा जागा आम्ही गुगल, यूट्यूब वगैरे असं इकडे तिकडे रील्सच्या माध्यमातून जेव्हा रिकमेंड होतं तर ते बघायचो आणि शोधायचो की कुठे तिथे ती राईड डुएबल आहे की नाही वगैरे, आणि दोघं निघायचो आम्ही. पण आता पुन्हा आमचं बोलणं चालू असतं रोजच की कोणत्या तरी एका विकेंडला वगैरे आपण लेट्स प्लॅन अँड गो आउट समवेअर. दिस इज प्रोबॅबली माय 3rd राऊंड ऑन दिस रोड. मागच्या 30 मिनिटांमध्ये मी 3ऱ्यांदा इथून जात आहे. इफ यू हॅव मेड इट दिस फार अँड वॉचिंग दिस व्लॉग, आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू सो मच. कॅमेरा प्लेसमेंट जर योग्य नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट, कारण आय एम नॉट रेकॉर्डिंग इट ऑन एनी ॲक्शन कॅमेरा. मी माझ्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड करत आहे. वाय एम आय नॉट रेकॉर्डिंग इट ऑन एनी ॲक्शन कॅमेरा? सिम्पल, बिकॉज आय डू नॉट हॅव वन. त्यामुळे मी माझा मोबाईल फोन माझ्या हेल्मेटमध्ये सेट केला आहे. आय हॅड टू डू अ बीट ऑफ अ जुगाड. आत्ता राईडला निघण्याच्या आधी मी घरामध्ये तेच ट्राय करत होतो. हेल्मेटमध्ये मी जरा जुगाड केला हेल्मेटवर काहीतरी, आणि मोबाईल फोन प्लेस करून बघितला. पूर्ण 2 तास दिलेत मी की इथे फोन ठेवला तर पडायला नको, तिथे फोन ठेवला तर पडायला नको. ऑब्वियसली घरात होतो, चालताना फिरताना कळणार नाही, पण बाईकवर आहे आणि रोडवर बाईक चालवताना पडायची भीती तर आहेच. आणि फोन फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळे काही प्रिकॉशन्स घेऊन निघालो आहे मी. जुगाड तुम्हाला लवकरच दाखवेल, पण आत्तासाठी मी तुम्हाला दाखवू शकतो. साईड मिररमध्ये तुम्ही बघू शकता फोन कसा बसवला आहे मी. तुम हो पास मेरे
जितना महसूस करूँ तुमको उतना ही पा भी लूँ. आय नो आय सिंग व्हेरी बॅड, बट हेल्मेटमध्ये गाणे गुणगुणायला मला फार आवडतात. टाईम पास होतो ना. जा बाबा, तुम्ही पण जा अँड लेट मी ऑल्सो गो. लहान लहानशा रस्त्यामध्ये ट्रॅफिक जमतो यार. लेट मी पार्क माय बाईक. आय थिंक आय नीड टू टर्न द कॅमेरा ऑफ नाव. सो आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू अगेन अँड भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी करा, मीही काळजी घेतो. भेटूया लवकरच. बाय बाय.